अठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आलोक हा प्राजक्तावरती अंगावर येतो. त्यामुळे प्राजक्ता ही खूप घाबरलेली असते. त्यावेळेस अंबिका इकडं प्राजक्ताला सांगतात की तू मनामध्ये कोणताही गैरसमज बाळगू नको आणि ते तसे नाही आहे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते तुम्ही तर सगळ्यांनी पाहिला आहे, तो मला हे ठर म्हणत होता. आणि त्यानंतर सुलोचना मॅडमला सांगा की मी आता ही जॉब सोडत आहे. त्यानंतर इकडं तृप्ती ही प्राजक्ताला भेटते आणि म्हणते की मी तुला किती वेळा सांगितलं होतं की तू ही नोकरी सोडून दे, तरीही तू सोडलं नाही. सुलोचना मॅडम या आपल्या मुलाचा आणि आपल्या नातवंडाचाच विचार करतील, पण तू स्वतःचा विचार कर आणि तुझा जीव जर गेला तर कसं होईल. त्यानंतर इकडं वैद्यबुवांना पैसे मागायला लोक आलेली असतात. तेव्हा वैद्यबुवा हे सोनाराला फोन करतात आणि म्हणतात की मला थोडीशी पैशाची गरज आहे आणि मी घराचे डॉक्युमेंट तुम्हाला आणून देतो आणि तुम्ही मला त्या बदल्यात पैसे द्या. त्यावेळेस इकडं सोनार म्हणतो की मी गावी गेलेलो आहे आणि त्यामुळे घरी कोणीच नाही आणि मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. त्यानंतर इकडं वैद्यबुवा म्हणतात की जर मी आता घराचे पेपर बँकेमध्ये जरी घेऊन गेलो तरी पण बँक एवढ्या लवकर पैसे मला देणार नाही आणि ही लोक तर घरी येऊन बसली आहे. त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की यामुळे या वाडीमध्ये आपली लाज जाईल आणि लोक आपल्याला काही काही नाही ते बोलतील. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की मी बघतो आणि काहीतरी करतो. त्यानंतर इकडं प्राजक्ताला तृप्ती सांगते की अगोदर तू स्वतःचा विचार कर. त्या अगोदर ही आलोक तुझ्यावरती कुंडी मारणार होता, त्यानंतर तो तुला जिवे मारण्यासाठी अंगावर धावून आला आणि गळा दाबत होता. आता तरी तू स्वतःचा विचार कर आणि या घरामध्ये नंतर पाऊलही ठेवायचं नाही. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की मी आता या घरात कधीच येणार नाही आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं वैद्य कुटुंबामध्ये लोक हे पैसे मागण्यासाठी आलेले असतात. तेव्हा इकडं आई आजी म्हणतात की मी तुमच्यासाठी चहा देऊ का. त्यावेळेस इकडं प्राजक्ता विचारते की हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा भाग्यश्री सांगते की लग्नामध्ये घेतलेले पैसे मागण्यासाठी हे लोक आलेले आहेत. त्यानंतर तिथे भाग्यश्री ही वैद्यबुवांना बोलवायला जाते आणि वैद्यबुवा येतात आणि त्यांना म्हणतात की आम्हाला थोडासा वेळ द्या आणि आम्ही तुमचे पैसे लगेच देऊयात. त्यावेळेस इकडं ती लोक म्हणतात की तुम्हाला एकतर मुलीचं लग्न केलं नाही आणि त्यानंतर एवढा मोठा खर्च केला आणि जर तुम्हाला हा खर्च परवडत नव्हता तर तुम्ही कोर्टामध्ये लग्न करायला हवं होतं आणि एवढा पैसा घेऊन कशाला लग्न केलं. त्यावेळेस तेवढ्या तिथं कौस्तुभ येतो आणि म्हणतो की तुमचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि आमच्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेस इकडं ती लोक म्हणतात की काय म्हणून आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा. त्यावेळेस कौस्तुभ म्हणतो की इथंच आम्ही राहतो, हे घर आमचंच आहे आणि इथेच बाबा हे वैद्य बुवा आहेत आणि त्यानंतर आम्ही कुठूनच पळून जाणार नाही. तेवढ्यामध्ये तिथे ते लोक म्हणतात की तुम्ही हिच्याकडून आम्ही कसे पैसे घ्यायचं आणि तिथून तो कौस्तुभकडे जात असतो. त्यानंतर इकडं सुलोचना या सगुणाला म्हणतात की तुम्ही प्राजक्ताला का जाऊ दिलं आणि तुम्हाला तिला अडवायला हवं होतं. त्यावेळेस इकडं सगुणा म्हणते की मॅडम तुम्हाला तर माहीत आहे घडलेला सर्व प्रकार, त्यामुळं प्राजक्ता ही खूप हार झालेली आहे आणि त्यामुळे ती घरी निघून गेली आहे. त्यानंतर इकडं सगुणाला सुलोचना म्हणतात की तू काही कर आणि तिच्या घरी जाऊन प्राजक्ताला म्हणव. त्यानंतर इकडं वैद्यबुवा कौस्तुभला म्हणतात की खरंच तू देवासारखा धावून आलास. तेव्हाही जेव्हा साखरपुड्याच्या वेळेस पैसे नव्हते तेव्हाच तू भाग्यश्रीसाठी चैन आणि एंगेजमेंटच्या रिंग आणल्या आणि आता एवढे सारे पैसे तू याच लोकांना द्यायला आणले आहेत ना. त्यानंतर इकडं आई आजी म्हणतात की माझा नातू आहे ना बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि जेव्हा बहीण अडचणीत असते त्यावेळेस तो तिची मदत करतो आणि तो पैशाचीही जुळवाजुळव केला आहे. थोड्यामध्ये तिथे पोलीस येतात आणि म्हणतात की कौस्तुभ वैद्य इथेच राहतो का आणि ते म्हणतात की आम्ही त्याला अटक करायला आलो आहोत. आणि त्यावेळेस ते म्हणतात की कशासाठी, तर तिथे सांगितलं जातं की कौस्तुभने चोरी केलेली आहे. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की माझा भाऊ कधीच चोरी करू शकत नाही आणि इकडं कौस्तुभ म्हणतो की हे सगळं काय सुरू आहे आणि त्यानंतर त्याच्याच ऑफिसमधले त्याचेच हेड तिथे आलेले असतात आणि ते सांगतात की कौस्तुभने माझ्याच ऑफिसमध्ये चोरी केलेली आहे आणि तो तिथे एक एम्प्लॉईज आहे आणि त्याने मला पैसे ठेवताना पाहिलं होतं आणि तो कोडही त्याने पाहून त्याने चोरी केलेली आहे. त्यावेळेस इकडं पोलीस म्हणतात की तुम्ही हे ठामपणे कसं सांगू शकता की कौस्तुभने चोरी केलेली आहे आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे. त्यावेळेस इकडं
पोलीस म्हणतात की आम्ही कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही आणि आमच्याकडे पुरावा आहे. आणि त्यानंतर ते CCTV फुटेज दाखवतात ज्यामध्ये एका व्यक्तीने पैसे आणून दिलेले असते आणि तो त्या तिजोरीमध्ये ठेवलेला असतो. आणि त्यानंतर कौस्तुभ हा बाहेर जातो आणि विचार करतो की आता मला पैशाची खूप गरज आहे आणि मी काय करू. त्यानंतर तो वेश घेतो आणि दुसरे कपडे घालून त्या ड्रॉवरमधील पैसे काढून घेतो आणि बॅगमध्ये भरून ती बॅग घेऊन घरी येतो. त्यावेळेस इथे वैद्यबुवा म्हणतात की त्यामध्ये कोणाचाही चेहरा दिसलेला नाही. त्यावेळेस पोलीस म्हणतात की पण ही बॅग जी आहे ती तीच बॅग आहे ज्यामध्ये चोरांनी पैसे चोरले होते. त्यानंतर इकडं सगळेजण कौस्तुभला विचारतात पण कौस्तुभ काहीच बोलत नाही. आणि पोलीस म्हणतात की तुम्ही चला आता पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याला पोलीस घेऊन जात असतात. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की नाही, तुम्ही कौस्तुभला अटक नाही करू शकत आणि त्यांनी काहीच पैसे चोरलेले नाही. त्यानंतर इकडं ती पोलिसांच्या पुढे हातापाया पडते. तरीही पोलीस म्हणतात की तुम्हाला जे बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन बोला. त्यानंतर इकडं सगुणा येते आणि विचारते की इथं काय सुरू आहे. तेव्हा तिथं जमलेली मंडळी तिला सर्व सांगतात की इथं कौस्तुभने चोरी केलेली आहे, त्यामुळं त्याला पोलीस घेऊन जात आहेत. त्यानंतर इकडं तृप्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण पोलीस घेऊन जातात. त्यानंतर तृप्तीही तिच्या मागे जात असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते की मीही येते आणि प्राजक्ता आणि तृप्ती हे पोलीस स्टेशनला जातात. त्यानंतर इकडं सगुणा ही सुलोचना यांना घडलेला सर्व प्रकार सांगते आणि म्हणते की कौस्तुभला